हॅलो एव्हरीवन, आज आपण SY BCom कॉर्पोरेट अकाउंटिंग सेमिस्टर 4 या सब्जेक्टमधील युनिट नंबर 2 होल्डिंग कंपनीज इलिस्ट्रेशन नंबर 11 पेज नंबर 2.60 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू द फायनान्शियल पोझिशन प्रिपेअर consolidated balance sheet of YES Limited and its subsidiary YES Limited as at 31st March 2025. गिवन डिटेल्स कॉन्सॉलिडेशन वर्किंग म्हणजे आपल्याला त्यांनी प्रिपेअर करायला सांगितलं आहे, म्हणजे बनवायला सांगितलेलं आहे. कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट ऑफ YES लिमिटेड अँड इट सबसिडरी YES लिमिटेड 31st मार्च 2025ची बॅलन्स शीट आपल्याला तयार करायला सांगितलेली आहे आणि वर्किंग नोट पण तयार करायच्या आहेत. आणि वर्किंग नोट केल्याशिवाय बॅलन्स शीट पण होत नाही आणि त्यांनी आपल्याला सांगितलं आहे गिवन डिटेल्स कॉन्सॉलिडेटेड वर्किंग नोट पण करायला सांगितलेली आहे. ही तुमची बॅलन्स शीटच आहे, फक्त ती तुम्हाला व्हर्टिकल फॉर्ममध्ये दिलेली आहे. तर ही आहे लायबिलिटी साईड आणि ही आहे ॲसेट साईड. ह्याच्या अगोदर तुम्हाला हॉरिझॉन्टल टाईप्समध्ये बॅलन्स शीट दिलेली असायची, आता फक्त तिला व्हर्टिकल फॉर्ममध्ये केले. क्वेश्चन खूप सोपं आहे, आपण सॉल्व करूया. लायबिलिटी साईड आहे YES लिमिटेड आणि YES लिमिटेड. तर आपण इथं रीड करूया. आता ह्याच्यावरून कळलं की आपल्याला YES लिमिटेड अँड इट्स सबसिडरी YES लिमिटेड म्हणजे सबसिडरी कंपनी आहे YES लिमिटेड आणि होल्डिंग कंपनी आहे YES लिमिटेड. शेअर कॅपिटल दिलं इश्यूड सबस्क्राईब अँड पेड अप इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each. YES लिमिटेडचे आणि YES लिमिटेडचे आपल्याला कॅपिटल दिलेलं आहे. एक शेअर्स 10 रुपयाचा आहे. याच्यावरून तुम्हाला नंबर ऑफ शेअर्स फाइंड करता येणार आहेत. हे जे कॅपिटल आहे डिवाइड बाय 10 केलं की नंबर ऑफ शेअर्स येतील आणि आपण वर्किंग नोटमध्ये पाहणारच आहोत. जर्नल रिझर्व दिलेला आहे. हा जर्नल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस कधीचा आहे 31st मार्च 2025चा म्हणजे इयर एंडिंगचा आहे. आणि 6% डिबेंचर्स दिलेले आहेत. त्याच्याखाली दिलेला आहे लोन फ्रॉम YES लिमिटेड. शॉर्ट टर्म आहे सन्ड्री क्रेडिटर्स बिल्स पेबल. आता हे शॉर्ट टर्म लोन लिहिलं YES लिमिटेड. तर थोडंसं डिबेंचर्स आणि YES लिमिटेडला आपण थोडंसं वेगळं करून बघणार आहोत पुढं गेल्यानंतर. सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल ही बाहेरचं देणं आहे, एक्सटर्नल लायबिलिटी आहे. गुडविल ॲसेट साईड आहे. गुडविल फिक्स ॲसेट दिलेली आहे. इन्व्हेस्टमेंटमध्ये 1, 2, 3 इन्व्हेस्टमेंट्स आहेत, त्यांच्या गुंतवणूक आहेत. 16,000 शेअर्स ऑफ ₹10 each इन YES लिमिटेड ॲट कॉस्ट. आता ही ॲट कॉस्ट दिलेली आहे 2 लाख तुम्ही गुडविलच्या वर्किंग नोटला घेणार आहात आणि 16,000 ही तुमची जे रेशो काढण्यासाठी घेणार आहात. याचा अर्थ आहे 16,000 शेअर्स ॲक्वायर केलेले आहेत YES लिमिटेडनी YES लिमिटेडचे. पुढं सांगितलेलं आहे 6% डिबेंचर्स ऑफ YES लिमिटेड. आता इथं पण वर बघा डिबेंचर्स आहेत. ही व्हॅल्यू कुणाच्या कॉलममध्ये आहे तर YES लिमिटेडच्या कॉलममध्ये आहेत. आणि इथं बघा लिहिलं आहे 6% डिबेंचर्स ऑफ YES लिमिटेड आणि व्हॅल्यू आहे किंवा अमाऊंट आहे YES लिमिटेडच्या कॉलममध्ये. तर इथं जे डिबेंचर्स आहेत ना ह्याच्या पुढे लिहा ऑफ YES लिमिटेड म्हणजे तुम्हाला हे कळेल इंटरओइंग्ज आहेत. ह्याला लेस करून घ्या म्हणजे स्टार करून घ्या, लेस नाही स्टार करून घ्या. हे इंटरओइंग्ज आहेत कारण दोघांची पण कॉलम बघा कोणाचं आहे. इथं YES लिमिटेडच्या कॉलममध्ये डिबेंचर्स आहेत आणि इथं YES लिमिटेडच्या कॉलममध्ये डिबेंचर्स आहेत. तर मग याचा अर्थ असा आहे की दोघांनी एकमेकाचे डिबेंचर्स घेतलेले आहेत. डिबेंचर्स म्हणजे लोन घेतलेला आहे YES लिमिटेडनं YES लिमिटेडकडून. तर हे आंतर ओईंगचं आहे, इंटर कंपनी ओईंगचं आहेत. आपण ह्याला काय करणार आहोत जसं की आपण बाकीच्या इंटर ओईंग्ज असतात तसंच आपल्याला ह्या डिबेंचर्सला पण करायचं आहे. आणि पुढं दिले गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, त्याच्यानंतर स्टॉक आहे, सन्ड्री डेटर्स, बिल्स रिसिवेबल, बँक लोन आणि लोन टू YES लिमिटेड. शॉर्ट टर्म लोन आहे. इथं पण बघा लिहिले शॉर्ट टर्म लोन YES लिमिटेड आणि इथं पण दिले लोन टू YES लिमिटेड. तर ह्याला पण स्टार करा कारण हे पण इंटरओइंग्ज आहेत. कारण इथं पण तसंच आहे YES लिमिटेडकडून लिहिलं आहे फ्रॉम आणि इथं लिहिलं आहे टू. तर थोडंसं लक्ष देऊन बघा. इथं काय दिलेलं आहे लोन फ्रॉम YES लिमिटेडच्या कॉलममध्ये अमाऊंट आहे. डिबेंचर्स ऑफ YES लिमिटेडचे डिबेंचर्स होते. तर हे इंटरओइंग्ज आहेत, हे लक्षात ठेवा डिबेंचर्सला आणि लोनला. तर हे काय करायचं आहे जसं की पहिलं काय करायचे की ते ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये माहिती द्यायचे की सांगायचे आपल्याला की हे इंटरओइंग्ज आहेत किंवा इन्क्लूड आहे म्हणून. पण आता आपल्या लक्षात येतं आहे कारण इथं ॲसेटला आणि लायबिलिटीला जेव्हा
नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा ॲसेटला आणि लायबिलिटीला एकच नाव आहे, फक्त कंपन्यांची नावं जर ब्रॅकेटमध्ये दिली असतील तर समजायचं की ते एकमेकांचं देणं घेणं आहे. याचं एस-सी आणि याचं एच-ओ-सी, म्हणजे दोन कंपन्यांचं एकमेकाशी अंतर्गत देवाणघेवाण आहे. तर डिबेंचर्स कोणाचे आहेत, तर इथं आहे एच लिमिटेडचे आणि इथं आहेत एस लिमिटेडचे. म्हणजे याचा अर्थ एच लिमिटेडची ही इन्व्हेस्टमेंट आहे, एच लिमिटेडची इन्व्हेस्टमेंट आहे आणि एस लिमिटेडचं हे लायबिलिटी आहे. जेव्हा ॲसेट आणि लायबिलिटीला दोन नावं असतील आणि कंपन्यांची नावं जर ब्रॅकेटमध्ये दिली असतील तर समजायचं की ते इंटरओइंग्स आहेत. जसं की इथं एच लिमिटेड लिहिलं आहे, इथं एस लिमिटेड लिहिलं आहे. डिबेंचर्सला इथं एस लिमिटेड लिहिलं आहे, इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे म्हणून तुम्हाला इथं एच लिमिटेड दिसत नाही, पण ते आहे कारण ते प्रिंटिंगमध्ये ते प्रेस किंवा प्रिंट झालेलं नाही म्हणून लक्षात ठेवा. कारण इथं लिहिलं आहे ना आपल्याला एस लिमिटेड आणि फेस व्हॅल्यू 60,000 लिहिली, म्हणून आपण काय करायचं आहे, या दोघांचं पण इंटरओइंग्स करायचे आहेत आणि 16,000 शेअर्स ॲक्वायर केले. कॉस्ट प्राईस आहे 2 लाख, हे लक्षात ठेवायचं. पुढं सांगितलेलं आहे ॲडिशनल इन्फॉर्मेशन मेड अवेलेबल इज ॲज फॉलोज. सन्ड्री क्रेडिटर्स ऑफ एच लिमिटेड इन्क्लूड 20,000 ड्यू टू एस लिमिटेड. आता इथं सन्ड्री क्रेडिटर्स आहेत, तर सन्ड्री क्रेडिटर्स आणि डेटर्स दोघांना पण काय करा, स्टार करून घ्या, ते इंटरओइंग्स आहेत. पुढं सांगितलेलं आहे द क्लोजिंग स्टॉक ऑफ एच लिमिटेड इन्क्लूड स्टॉक वर्थ ₹30,000 सप्लायड बाय एस लिमिटेड. एस लिमिटेडनं गुड्स सप्लाय केलेला होता, म्हणजे विकलेला होता कुणाला, तर एच लिमिटेडला, आणि एच लिमिटेडच्या स्टॉकमध्ये हे 30,000 इन्क्लूड आहेत. आणि सांगितलं आहे विच हॅड इनवाइस्ड ॲट कॉस्ट प्लस 20% प्रॉफिट ऑन कॉस्ट म्हणजे कॉस्ट प्राईस तुमची 100 आहे, हे लक्षात ठेवा, आणि प्रॉफिट आहे 20%. आणि स्टॉकला स्टार करून ठेवा कारण स्टॉकमधून हे अनरिअलाइज प्रॉफिट तुम्ही लेस करणार आहात कॅल्क्युलेशन करून. त्याच्या पुढं दिलं आहे बिल्स पेएबल ऑफ एस लिमिटेड इन्क्लूड 24,000 इश्यू इन फेवर ऑफ एच लिमिटेड विच वॉज डिस्काउंटेडचा मिनिंग लक्षात ठेवा. बट नॉट एट मॅच्युअर्ड ₹4,000 ऑफ देम. आता इथं मॅच्युअर नाही झालं, म्हणजे एट म्हणजे अजून, नॉट एट मॅच्युअर्ड ₹4,000. तर नीट बघा हे काय सांगितलं आहे. बिल्स पेएबल आहेत एस लिमिटेडचे 24,000 आणि ते कुणी इश्यू केलेलं होतं बिल, तर एच लिमिटेड हा ड्रॉवर होता आणि एस लिमिटेड हा ड्रॉई होता. आणि 24,000चं बिल होतं, दोघांच्या अंतर्गत देवाणघेवाण होती. त्यातलं 4,000चं जे बिल होतं ते डिस्काउंट केलेलं होतं. म्हणजे काय केलं होतं, ते बिल बँकेत गहाण ठेवलेलं होतं, मॉर्गेज केलेलं होतं आणि लोन घेतलेलं होतं, त्याच्यावर 4,00,000 रुपयेचं बिल होतं. 4,000 रुपीजचं बिल गहाण ठेवलेलं होतं. म्हणजे आता ह्याचं काय असतं की हे जे लोन आहे हे बँकेचं लोन आहे आणि ज्यानं गहाण ठेवलं आहे ते फेडेल. आता गहाण कोणी ठेवलं आहे, एच लिमिटेडनं ठेवलं आहे, पण पैसे देणार कोण आहे, हे लोन भरणार कोण आहे, एस लिमिटेड भरणार आहे. आणि ते डिस्काउंट केलं आहे, ते बँकेचं लोन एसला भरावंच लागणार आहे. म्हणून काय होईल, आणि अजून ते भरलेलं नाही पण त्याला भरावं लागेल. तर हे लोन घेतलं आहे त्यांनी बिल गहाण ठेवून मॉर्गेज करून, म्हणून काय करायचं आहे 24,000मधून 4,000 मायनस करायचे, कारण ते आता बिल्स रिसिवेबल नाही, ते लोन झालं, त्याचं कन्वर्ट कशामध्ये झालं, 4,000 रुपयाच्या बिलाचं लोनमध्ये. म्हणून 24,000 मायनस 4,000 केलं की 20,000 येईल. तर इथं तुम्हाला 20,000 रुपीज काय करायचे आहेत, बिल्स पेएबलमधून आणि बिल्स रिसिवेबलमधून लेस करायचे आहेत. हे इंटरओइंग्स आहेत. जे 4,000 रुपये आहे ते बँक लोन आहे, इंटरओइंग्स नाही आहेत. तर बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेएबलला तुम्ही स्टार करून ठेवा. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे एच लिमिटेड acquired 16,000 equity shares in Yes Limited on 1st April 2024, on which date the balance sheet of Yes Limited show journal reserve. आता ही नीट ॲडजस्टमेंट बघा. त्यांनी सांगितलं की 16,000 शेअर्स एच लिमिटेडनं ॲक्वायर केलेत येस लिमिटेडचे, कधी तर 1 एप्रिल 2024ला. आणि जेव्हा ही कंपनी येस लिमिटेडला ॲक्वायर केलं तेव्हा येस लिमिटेडनं येस लिमिटेडकडे जर्नल रिझर्व होता 20,000 आणि प्रॉफिट अँड लॉसचा क्रेडिट बॅलन्स होता 10,000. म्हणजे क्रेडिट बॅलन्स मीन्स प्रॉफिट होता 10,000 रुपीज कधी, कंपनी ॲक्वायर करायच्या अगोदर. तर हे जे तुमचं 20,000 जर्नल रिझर्व आणि हा प्रॉफिट आहे 10,000, हा तुमच्या कॅपिटल प्रॉफिटला जाणार आहे. आणि मग इथं पण आपल्याला प्रॉफिट आणि जर्नल रिझर्व दिला आहे, त्याचं कम्पेअर करून
रेव्हेन्यू प्रॉफिटला येईल. तर मी पुढे गेल्यानंतर हे सांगणारच आहे. तर पुढं सांगितलं आहे. नेक्स्ट ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये दिलं आहे, यच लिमिटेड रिव्हॅल्यूड फिक्स ॲसेट ऑफ यस लिमिटेड ॲज ऑन 31 एप्रिल 2024 ॲट 2,60,000. आता इथं नीट बघायचं, यच लिमिटेडनं रिव्हॅल्यूड केलं फिक्स ॲसेट ऑफ यस लिमिटेड. यस लिमिटेडची नीट बघा इथं, आणि हे वाक्य नाही कळालं तर कन्फ्यूज व्हाल तुम्ही. यस लिमिटेडची ॲसेट यच लिमिटेडनं घेतली, ती कितीला घेतली तर 2,60,000ला घेतली फिक्स ॲसेट. यस लिमिटेडची ऑफ लिहिले, ऑफ यस लिमिटेड. यस लिमिटेडची ॲक्वायर करायच्या वेळेस फिक्स ॲसेटची व्हॅल्यू त्यांनी किती केली 2,60,000. इथं बघा फिक्स ॲसेट आहे यस लिमिटेडची बघायची 2,50,000 होती, झाली किती 2,60,000 झाली, म्हणजे 10,000नी इन्क्रीज झाली. आणि ॲसेटची व्हॅल्यू जर ह्याच्या वेळेस काय म्हणतो आपण ॲक्वायरच्या वेळेस जर वाढली, जेवढ्या रुपयांनी वाढली तेवढे रुपीज तुम्ही काय करणार आहात, वाढली तर कॅपिटल प्रॉफिटमध्ये ॲड करणार आहात. कितीने वाढली तर 10,000नी वाढली, म्हणून 10,000 तुम्ही कॅपिटल प्रॉफिटमध्ये ॲड करणार आहात, कारण ती इन्क्रीज झाली. आता आपण क्वेश्चन सॉल्व करायला सुरुवात करणार आहोत आणि वर्किंग नोट पण करणार आहे. सॉल्व करताना मी तुम्हाला ही इन्फॉर्मेशन देणार आहे. फक्त हे लक्षात ठेवायचं आहे, कॅपिटल प्रॉफिटला आपल्याला ही इन्क्रीज झालेली ॲसेट येणार आहे, प्लस फिक्स ॲसेटला पण आपण स्टार करू, कारण ती जेव्हा बॅलन्स शीटला आपण फिक्स ॲसेट घेऊ तेव्हा 10,000 रुपीज ॲड होणार आहेत. कसे होणार आहेत मी समजून सांगते. आपण पहिलं क्वेश्चनला सुरुवात करू सॉल्व करायला. पहिलं लिहायचं आहे कुणी कुणाला ॲक्वायर केलं. कुणी ॲक्वायर केलं तर यच लिमिटेडनं ॲक्वायर केलं. इथं लिहायचं आहे कॉन्सॉलिडेटेड वर्किंग नोट्स. त्याच्यामध्ये एक आहे यच लिमिटेड ॲक्वायर शेअर्स ऑफ यस लिमिटेड इन एस लिमिटेड. तुम्ही असं पण इथं 16,000 शेअर्स लिहू शकला असता, बट आपण कुठल्याही पद्धतीने लिहा. कुणी कुणाला ॲक्वायर केलं तर यच लिमिटेड ॲक्वायर शेअर्स ऑफ यस लिमिटेड. यस लिमिटेडचे शेअर्स काय केलेले आहेत, ॲक्वायर केलेले आहेत ॲज ऑन 1 एप्रिल 2024 ह्या तारखेला ॲक्वायर केले. दुसरं आहे यच लिमिटेड शेअर्स इन यस लिमिटेड. इन यस लिमिटेड. आता आपल्याला इथं सांगायचं आहे की किती शेअर्स ॲक्वायर केले, तर इथं क्वेश्चनमध्ये सांगितले बघा, इथं तुम्हाला विजिबल असेल तर दाखवते. 16,000 शेअर्स काय केलेले आहेत, ॲक्वायर केलेले आहेत. 16,000 नंबर ऑफ शेअर्स. आणि इथं पण सांगितलेलं आहे, कुठे गेलं, हां इथं आहे बघा 16,000 शेअर्स ॲक्वायर केले. तर आपण इथं वर्किंग नोट नीट करायची आहे. तर आपण इथं लिहिणार आहोत शेअर्स ॲक्वायर by H Limited divide by shares issued by S Limited. त्याची व्हॅल्यू टाकायची, किती ॲक्वायर केले तर 16,000. आता आपल्याला वर्किंग नोटमध्ये बघायचं आहे की किती शेअर्स इश्यू केले होते. तर यस लिमिटेडच्या कॉलममध्ये 2 लाख आहेत, तर कॅपिटल डिवाइड बाय इच शेअर केलं की तुमचं नंबर ऑफ शेअर्स येतात. आपण इथं नंबर ऑफ शेअर्स फाइंड करू. नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू कॅपिटल किंवा अमाऊंट डिवाइड बाय इच शेअर. कॅपिटल आहे बघा इथं यस लिमिटेडचं 2 लाख, 2 लाख रुपीज डिवाइड बाय 10 इच. ह्या झिरोला हा झिरो गेला म्हणजे आले नंबर ऑफ शेअर्स 20,000. हे आहेत नंबर ऑफ शेअर्स, हे लक्षात ठेवा. तर आपण इथं लिहिणार आहोत किती इश्यू केले, 20,000 शेअर्स इश्यू केले. आता आपल्याला याचा रेशो काढायचा आहे. तर मी रेशो पण इथंच काढून दाखवते तुम्हाला. 16,000 त्यांनी ॲक्वायर केले तर डिवाइड बाय 20,000.
ह्या 3 झिरोला हे 3 झिरो गेले, हे दोघं जण 4च्या पाड्यात आहेत, टेबलमध्ये आहेत. 4च्या 4 4 जा 16, 4 5 जा 20, म्हणजे रेशो आला 4/5. आता आपल्या लक्षात आलं हा कोणाचा आहे, तर एच लिमिटेडचा रेशो आहे. तर एच लिमिटेडचा किती असेल, तर 4/5. 4 म्हणजे 4मध्ये किती ॲड केल्यानंतर हा डिनॉमिनेटर 5 येतो, तर 4मध्ये 1 ॲड केलं की 5 येतो, म्हणजे रेशो आला 4:1. मग आपण लिहितो कसं ह्याला, हा आहे 4, तर 4 ह्या दोघांचं प्लस करून डिनॉमिनेटर लिहितो 5, आणि हा 1 घेतो आणि हा डिनॉमिनेटर लिहितो 5. तर हा आहे एस लिमिटेडचा रेशो आणि हा आहे एच लिमिटेडचा रेशो. पुढे गेल्यानंतर आपल्याला लागतो. तर रेशो आला 4/5, 4:5, 4/5, 4/5 किंवा 4/5. आता हा झाला रेशो. आता आपल्याला काढायचा आहे कॅपिटल प्रॉफिट. स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिट और लॉस. हे वर्किंग कोणाचं आहे, तर एस लिमिटेडचं आहे. वर्किंगला जे आपण व्हॅल्यू घेतोय ते एस लिमिटेडचे आहेत. लक्षात ठेवायचं आहे, पहिला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. पहिला आपण घेतो जर्नल रिझर्व. कधीचा, तर ॲक्वायरच्या अगोदरचा. मी आता तुम्हाला वर्किंग करून दाखवणारच आहे. 1 एप्रिल 2024. आता आपण इथं वर्किंग करून घेऊया. आता नीट काळजीपूर्वक बघा. कंपनी ॲक्वायर केली 1 एप्रिल 2024ला. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. 31 मार्च 2025ला आपलं इयर संपलं आणि त्याने सांगितलं ह्या तारखेला ॲक्वायर केलं. कधी, तर ह्या तारखेला. मग ह्या तारखेला त्यांच्याकडे जर्नल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस किती होता ते बघायचं. आपल्या इथं बुकमध्ये सांगितलेलं आहे बघा, थोडंसं विजिबल आहे का चेक करा. आपल्याला इथं सांगितलं आहे की त्यांच्याकडं जर्नल रिझर्व होता 20,000 आणि प्रॉफिट अँड लॉसचा क्रेडिट बॅलन्स होता 10,000. म्हणजे त्याचा मिनिंग काय आहे बघा. इथं होता जर्नल रिझर्व, मी रेड पेनने लिहिते. ओपनिंगच्या वेळेस म्हणजे जेव्हा कंपनी ॲक्वायर केली तेव्हा जर्नल रिझर्व होता 20,000. प्रॉफिट क्रेडिट बॅलन्स आहे म्हणजे प्रॉफिट आहे 10,000 रुपीज. हा कधीचा होता, ओपनिंगच्या वेळेस होता. आता हा जो पण आहे तो सगळा कुठे येणार आहे, कॅपिटल प्रॉफिटला. ॲज इट इज येईल, कारण ज्यावेळेस ॲक्वायर केलं, ज्यावेळेस एच लिमिटेडला ॲक्वायर केलं त्याच्या अगोदरचं आहे. 1 एप्रिलच्या अगोदरचा जर्नल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस आहे. 1 एप्रिल म्हणजे कधीचा आहे, तर 1 एप्रिलच्या अगोदरचा म्हणजे 31 मार्च 2024 मागच्या वर्षीचा, म्हणजे ॲक्वायर करायच्या अगोदरचा हा जर्नल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस आहे. तर हे कुठे येणार आहे, कॅपिटल प्रॉफिटला. प्लस ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जी फिक्स ॲसेट आहे त्याची व्हॅल्यू 2,60,000 झाली. किती होती फिक्स ॲसेट, तर इथं आहे बघा, फिक्स ॲसेटची व्हॅल्यू इथं दिलेली आहे. फिक्स ॲसेट एस लिमिटेडची बघायची आहे, कारण एस इथं लिहिलं आहे. एच लिमिटेड रिव्हॅल्यूड फिक्स ॲसेट ऑफ एस लिमिटेड. एस लिमिटेडची फिक्स ॲसेट त्यांनी टेकन केलेली आहे, घेतलेली आहे. व्हॅल्यू होती 2,50,000 रुपये बॅलन्स शीटला, 2,50,000. त्याची व्हॅल्यू झाली 2,60,000 झाली. म्हणजे कितीनी वाढली, तर 10,000 रुपयांनी ॲसेटची व्हॅल्यू वाढली, म्हणजे इन्क्रीज झाली किंवा त्याला आपण अंडर व्हॅल्युएशन म्हणतो. अंडर व्हॅल्युएशन झालं 10,000. म्हणजे 2,50,000 रुपये, 2,50,000ची ॲसेट होती, त्याची व्हॅल्यू 2,60,000 झाली. म्हणजे किती वाढली, कमी नाही झाली. 2,50,000ची 2,60,000 झाली. म्हणजे 10,000 रुपयांनी तुमच्या ॲसेटची व्हॅल्यू वाढली. ते पण येणार आहे कॅपिटल प्रॉफिटला. तर थोडंसं आपण पहिली वर्किंग नोट इथं करून घेऊ आणि मग पुढची वर्किंग नोट सांगते तुम्हाला. जर्नल रिझर्व बघा आहे किती इथं, तर जर्नल रिझर्व आहे 20,000.
कधीच आहे तर 1 एप्रिल 2024. मी तारीख पण इथं लिहिली. अमाऊंट टाकणार आहे 20,000. त्याच्यानंतर मी घेणार आहे दुसरं प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट आहे म्हणून ॲड करते, लॉस असता तर लेस केला असता, म्हणून इथं म्हणणार आहे प्रॉफिट अँड लॉस. दॅट इज टू से काय आहे हा प्रॉफिट. कधीच आहे 1 एप्रिल. 1 एप्रिल 2024चा आहे. अमाऊंट आहे 10,000. अजून आपल्याला काय ॲड करायचं आहे, ॲड करणार आहोत कारण तो ॲसेटची व्हॅल्यू वाढलेली आहे म्हणून. जर कमी झाली असती तर लेस केलं असतं, म्हणून ॲक्वायरच्या वेळेस काय झालं, ॲसेटची व्हॅल्यू इन्क्रीज झाली. म्हणून आपण असं म्हणू शकतो अंडर व्हॅल्युएशन, किंवा तुम्ही इन्क्रीज पण म्हणू शकता. काय म्हणू शकता तुम्ही, तर इन्क्रीज फिक्स ॲसेट. आपण तारीख पण टाकूया कधी आहे तर 1 एप्रिल 2024ला इन्क्रीज झाली. कितीने झाली तर 10,000ने झाली. आता तुमची इथं कॅपिटल प्रॉफिटची टोटल होईल. तर कॅपिटल प्रॉफिटची टोटल तुम्हाला करायची आहे. किती झाले बघा, 20, 30, 40, 40,000 रुपीज झाले. टोटल केली आणि इथं सगळं ॲड आहे म्हणून ते इथं मायनस वगैरे येत नाही. त्यामुळे ह्याला म्हणायचं आहे आपण कॅपिटल प्रॉफिट. जर निगेटिव्ह आन्सर आलं असतं तर तो लॉस असता, पण हे काय झालं आहे प्लसमध्येच आन्सर आले, पॉझिटिव्ह आले, म्हणून आपण त्याला कॅपिटल प्रॉफिट म्हणलं. आणि ह्या 40,000 आपण 2 कंपन्यांमध्ये डिवाइड करणार आहोत. इथं आहे एच लिमिटेड, इथं आहे यस लिमिटेड. अमाऊंट आहे 40,000. रेशिओ आहे त्याचा 4/5. इथे 40,000 इंटू, आपण इथं रेशिओ काढलेला होता बघा, 1/5 आहे. हा यस लिमिटेडचा होता, हा एच लिमिटेडचा, आणि हा यस लिमिटेडचा. 1/5 आहे यस लिमिटेडचा. तुम्हाला कॅल्सीवर करून घ्या, नाहीतर असं पण येऊ शकतं 5 8 जा 40. ओरली पण होऊ शकतं. जर ओरली होत असेल तर करा, पण शक्यतो चुकवू नका. तर विजिबल आहे का बघा, 40,000 डिवाइड बाय 5, 8,000 येईल. ॲन्सर आलं 8,000, कारण वर 1 आहे त्यामुळे ॲन्सर आलं 8,000. ह्याला आपण म्हणणार आहोत, हे प्लस होणार आहे मायनॉरिटी इंटरेस्टला, मायनॉरिटी इंटरेस्टच्या वर्किंग नोटला. आणि इथं 8,000 इंटू 4, 32,000 हे जाणार आहे गुडविलच्या वर्किंग नोटला. गुडविलच्या वर्किंग नोटला. आता तुम्हाला कळा म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, प्रॉफिट आला तर ही अमाऊंट तुमची ॲड होणार आहे आणि लॉस आला तर लेस होणार आहे. आणि हे गुडविलच्या स्टेटमेंटला लेस होणार आहे. जर प्रॉफिट आला तर लेस आणि लॉस आला तर ॲड होणार आहे, हे लक्षात ठेवा. आता आपल्याला ह्याच्या पुढची नेक्स्ट वर्किंग नोट महत्त्वाची आहे, ती आहे स्टेटमेंट ऑफ रेव्हेन्यू, प्रॉफिट और लॉस. तर ह्याचा फॉर्म्युला आहे जर्नल रिझर्व, कधीचा तर 1 एप्रिल 2024 टू 31 मार्च, समजवते मी तुम्हाला, 2025. आता इथं बघा, आपण वर्किंग नोटमध्ये बघायचं आहे. तर वर्किंग नोटमध्ये बघायचं आहे आपल्याला, आणि जरा बुकमध्ये पण बघूया आपण. तर क्वेश्चनमध्ये बघा, क्वेश्चनमध्ये तुम्हाला इथं दिलेलं आहे प्रॉफिट अँड लॉस. यस लिमिटेडचा बघायचा आहे, यसचा नाही. तर जर्नल रिझर्व बघूया, 60,000 आहे आणि प्रॉफिट अँड लॉस 40,000 आहे. तर आपण इथं मेन्शन करू 60,000 अँड 40,000 ह्या तारखेला जर्नल रिझर्व. किती होता जर्नल रिझर्व, 60,000.
आणि प्रॉफिटच आहे कारण तो लायबिलिटीला आहे, तो होता 40,000 रुपये. 40,000 रुपये. तर नीट आता इथं आपल्याला कम्पेअर करून घ्यायचं आहे. रेव्हेन्यू प्रॉफिट काढता आला की मग क्वेश्चन तुम्हाला येणार आहे. तर इथं बघायचं जर्नल रिझर्व 1 एप्रिलला किती होता, म्हणजे तुमच्या बँकेत किती पैसे होते, 20,000 रुपीज तुमच्या बँक अकाउंटवर होते. आता किती पैसे झाले, जर्नल रिझर्व म्हणजे तुमचा बँक अकाउंट आहे आणि बँकेत तुमच्या पैसे आहेत. हे तुमच्या पासबुकावर ऑलरेडी 20,000 दिसत आहेत. कधी तर 1 एप्रिल 2024ला बँक बॅलन्स आहे तुमच्याकडं 20,000. आता तुम्ही 31 मार्च 2025 म्हणजे पुढं गेल्यानंतर तुमच्या बँकेत पासबुकावर दिसत आहेत 60,000. कसे झाले 60,000, पहिले होते 20,000, ह्या वर्षी किती टाकले, मग तुम्ही 40,000 टाकले. म्हणजे तुम्ही काय केलं, 60,000 मायनस 20,000 केलं आणि जी अमाऊंट आली ती आहे रेव्हेन्यू प्रॉफिटला जाणार आहे. कसं बघा, ह्या वर्षी पहिले 20,000 रुपये बँकेत होते, आता तुम्ही ह्या वर्षी 40,000 रुपये बँकेत टाकले. ह्याला म्हणणार आहोत आपण जर्नल रिझर्व करंट इयरचा. हे आपलं करंट इयर आहे. ह्या वर्षी तुम्ही किती टाकले, 40 टाकले. होते किती, 20. पहिले बँकेत होते 20, ह्या वर्षी टाकले 40, मग झाले किती टोटल 60. बघा, पहिले ओपनिंगला किती होते तुमच्या पासबुकावर, बँक पासबुकावर 20,000 दिसत होते. परत तुमच्या बँकमध्ये तुम्ही 40,000 रुपीज रिझर्वमध्ये टाकले. रिझर्व म्हणजे बँक अकाउंट असतो, त्याच्यामध्ये 40,000 रुपीज टाकले. म्हणजे आता तुमचा बॅलन्स किती झाला, 60,000. आणि मग तुम्हाला हे 40,000 येणार आहेत रेव्हेन्यूला. रेव्हेन्यू तर रेव्हेन्यू प्रॉफिटला 40,000. कळालं का? बघा, हा होता क्लोजिंग बॅलन्स, त्याच्यातून लेस केला ओपनिंग बॅलन्स. तर हे पण लक्षात ठेवू शकता. आता तसंच सेम करायचं आहे कारण प्रॉफिटच आहे. बघा, इथं प्रॉफिट होता तुमचा 10,000 रुपीज, झाला 40,000 रुपीज. आता आपण हे कम्पेअर करताना ना एक हे करूया, म्हणजे थोडंसं काळजी तुम्हाला कळेल असं. एक ग्राफ पेपर असतो ना, तसं आपण करून बघूया. तर वर गेला बार ग्राफ तुमचा, तर समजायचं आहे इकडं प्लस असतं, हा एक्स ॲक्सिस असतो, इकडं मायनसचं साईन असतं, हा वाय ॲक्सिस असतो. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जॉमेट्रीमध्ये शिकलेला आहात. वर प्लसचं साईन असतं, खाली मायनसचं साईन असतं, हे पण तुम्हाला माहिती आहे. डिस्टन्स तुम्ही इक्वल घेता. तर आता आपण इथं बघणार आहोत की 10,000 प्रॉफिट. आता ह्या वाय ॲक्सिसवरच बघायचं आहे. इथं आपण समजा असं घेतलं, 10,000 होते, इथं 20,000 आहे, इथं 30,000 आहे, इथं 40,000 आहे. तर बघा, तुम्ही इथं होता, जर तुमचा ग्राफ वरच्या दिशेने गेला तर समजायचं प्रॉफिट, आणि खालच्या दिशेने गेला तर समजायचं लॉस. आता तुमचा इथं तुम्ही 1 एप्रिल इथं होती, 1 एप्रिल 2024 इथं होती. ह्यावेळेस तुमच्याकडे 10,000 इथं बघा 10,000 प्रॉफिट दिसतोय. मग इथून तुम्ही कुठं गेला, 40वर गेला. कितीवर प्रॉफिट झाला तुम्हाला इथं, 40,000 प्रॉफिट झाला. मग तुम्ही इथं होता, आता वर चालला का खाली, बघा कुठं चाललाय तुम्ही, वर चाललाय, इथपर्यंत गेला. म्हणजे 10 पासून स्टार्ट झाली. इथं किती झाले बघा, इथं 1 2 आणि 3, म्हणजे किती हजार. तुम्ही पहिले तुमच्याकडे 10,000 रुपये होते, इथून तुम्ही स्टार्ट केली तर प्रॉफिट तुमचा 40 झाला. म्हणजे कितीनी वाढला, तर 30,000 रुपयांनी वाढला. कितीनी वाढला, 30,000 रुपीजनी प्रॉफिट वाढला. पहिला ऑलरेडी 10 होता, तर इथं झाले 10, नंतर इथं 1 10 20 आणि 30, तर 30,000 रुपयांनी वाढला. आणि तुम्हाला कळायसाठी तुम्ही असं पण करू शकता, जेव्हा तुमचा ॲरो वरच्या दिशेने जाईल तेव्हा त्याला म्हणायचं आहे क्लोजिंग बॅलन्स लेस ओपनिंग बॅलन्स. क्लोजिंग होता 40,000 रुपये आणि ओपनिंग होता 10,000 रुपये, 10,000. म्हणजे जो डिफरन्स आला 30,000चा, हा रेव्हेन्यूला जाईल. रेव्हेन्यूला 30,000 हा फॉर्म्युला आहे. कधी जेव्हा तुमचा ग्राफ कुठं जाईल, वरच्या दिशेने जाईल, तेव्हा हा फॉर्म्युला यूज करायचा, क्लोजिंग मायनस ओपनिंग. जो डिफरन्स येईल तो येणार आहे जर्नल रिझर्वला. तर जर्नल रिझर्वला आले, प्रॉफिट अँड लॉसला जर्नल रिझर्व किती आला, 40,000. आणि कुठे गेलं,
इथं किती आला प्रॉफिट किती आला 30,000. हे आपण कॅल्क्युलेशन कशाचं करतो आहे, प्रॉफिटचं करतो आहे, प्रॉफिट अँड लॉस. तर इथून तुमचा ॲरो कुठं गेलेला आहे, वरच्या दिशेने गेला. वर गेलं की समजायचं प्रॉफिट आहे आणि खालच्या दिशेने आला. इथून जरी खाली आला असता तरी पण तो लॉस असता. बट आता इथं वर चालला आहे. मग आपण काय केलं, क्लोजिंग बॅलन्स मायनस ओपनिंग. क्लोजिंग कधीचा असतो, 31 मार्चचा असतो आणि ओपनिंग 1 एप्रिलचा असतो. म्हणून आपल्या लक्षात आलं की हा क्लोजिंग आहे, कारण तो 31 मार्चचा 40,000 हा क्लोजिंग बॅलन्स होता, हा ओपनिंग होता. ह्या दोघांना आपण कम्पेअर केलं आणि जी व्हॅल्यू आली, किती आली रेव्हेन्यूला आलं 30,000 रुपये प्रॉफिट आला. मग आपला फॉर्म्युला इथं आपण करायचा आहे, वर्किंग जर्नल रिझर्व्ह होता 40,000. त्याच्यामध्ये दुसरं ॲड करायचं आहे, कारण प्रॉफिट आहे म्हणून ॲड. लॉस असता तर लेस केलं असतं, म्हणून इथं म्हणणार आहोत आपण प्रॉफिट अँड लॉस. दॅट इज टू से प्रॉफिट कधीच आहे तर 1 एप्रिल 2024 पूर्ण वर्षाचा प्रॉफिट आहे, म्हणून इथं म्हणणार आहोत आपण 1 एप्रिल 2024 टू 31 मार्च 2025. किती प्रॉफिट आहे तर 30,000. टोटल झाले 70,000 आणि प्रॉफिट ॲड करून हे प्लसमध्येच आन्सर आला, म्हणून ह्याला आपण म्हणणार आहोत रेव्हेन्यू प्रॉफिट. हा आपल्याला डिवाइड करायचा आहे दोघांमध्ये. रेव्हेन्यू प्रॉफिट ब्रॅकेटमध्ये लिहिते 70,000. आता आपण काय करूया, ह्याला डिवाइड करूया दोघांमध्ये. यस लिमिटेड आणि इथं आहे एच लिमिटेड. 70,000 इंटू 4/5. हाच रेशिओ खाली घ्यायचा आहे. इथं 70,000 इंटू 1/5. आपण कॅल्सीवर करून बघूया. पहिलं हे करायचं, मग लगेच होतं. 70,000 डिवाइड बाय 5. आन्सर आलं 14,000. काय आलं आन्सर 14,000, 14,000. त्याच्यानंतर इंटू 4 56,000. हे जाणार आहे कॉन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉसला आणि हे जाणार आहे मायनॉरिटी इंटरेस्टला. आता हे लक्षात ठेवायचं आहे, हे प्लस होणार आहे कारण प्रॉफिट आहे म्हणून, आणि हे पण प्लस होणार आहे कारण प्रॉफिट आहे म्हणून. लक्षात कसं ठेवायचं, जेव्हा पण प्रॉफिट येईल तेव्हा, जेव्हा पण तुम्हाला प्रॉफिट येईल तेव्हा हे पण ॲड होईल, हे ॲड होईल, हे ॲड होईल. फक्त गुडविलच्या स्टेटमेंटला हे लेस होईल. कधी, जर कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट असेल तर. आणि ह्या सगळ्या व्हॅल्यू घेतल्या एस लिमिटेडच्या. नेक्स्ट वर्किंग नोट आहे, स्टेटमेंट ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट. इथं घ्यायचे आहे फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स. हेल्ड बाय मायनॉरिटी. ह्याचा फॉर्म्युला बघा कसा आहे. शेअर्स किती होते, इथं वर्किंग करून दाखवते तुम्हाला. एक मिनिट, आपण इथं करू. शेअर्स किती होते इथं बघा नोट नंबर 2 मध्ये त्यांनी इश्यू किती केले होते. एच लिमिटेडनं 20,000 शेअर्स विकले होते. त्यातले 16,000 शेअर्स ॲक्वायर बाय एच लिमिटेड. एच लिमिटेडनं 16,000 ॲक्वायर केले. म्हणजे एच लिमिटेडकडे शिल्लक किती शेअर्स राहिले 4,000. आणि क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला एका शेअरची व्हॅल्यू 10 रुपीज होती.
म्हणून आपण शेअर्स किती आहेत तर 4000 नंबर ऑफ शेअर्स आहेत, नंबर ऑफ शेअर्स इंटू 10 ईच. एक शेअरची व्हॅल्यू 10 रुपये आहे, म्हणजे किती झाले 4 1 जा 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 40,000 हे झालं कॅपिटल. कोणाचं तर यस लिमिटेडचं. यस लिमिटेडकडे 40,000 रुपयेचं कॅपिटल शिल्लक आहे. तर आपण काय करतो, मायनॉरिटीला काय काय घेतो तर मी इथं लिहून ठेवते तुम्हाला, मी प्रत्येक वेळेस रेड पेनने लिहितच असते. कॅपिटल प्लस जे शिल्लक राहिलेलं कॅपिटल प्लस कॅपिटल प्रॉफिट प्लस रेव्हेन्यू प्रॉफिट, रेव्हेन्यू प्रॉफिट हा फॉर्म्युला आज येणार आहे. जर लॉस असता तर लेस झालं असतं, बट प्रॉफिट आहे, कॅपिटल प्रॉफिट असता आहे म्हणून ॲड, रेव्हेन्यू प्रॉफिट आहे म्हणून मी ॲडचं साईन टाकलं. जर लॉस असतं तर आपण ह्याला लेस म्हणलं असतं कॅपिटल. आता कॅपिटल किती आहे त्यांच्याकडे शिल्लक तर शेअर्स होते किती त्यांनी इश्यू केले होते 20,000 शेअर्स इश्यू केले होते. त्यातले 16,000 शेअर्स एचनी घेतले ॲक्वायर बाय एच लिमिटेड. रिमेनिंग शेअर्स ऑफ रिमेनिंग 4,000 इज अ रिमेनिंग शेअर्स, 4,000 हे शिल्लक राहिलेले शेअर्स आहेत इंटू ₹10 ईच. एक शेअर्स कितीचं आहे 10 रुपयाचं आहे, म्हणजे कॅपिटल झालं त्यांचं 40,000. फेस व्हॅल्यू किती झाली इथं लिहिते 40,000. आता त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट आपल्याला ॲड करायचं आहे कॅपिटल प्रॉफिट. बघा किती आहे कॅपिटल प्रॉफिट 8,000. आपण इथं लिहिलं आहे मायनॉरिटीला ॲड करायचं आहे म्हणून आपण इथं ॲड करणार आहोत 8,000. आणि दुसरी गोष्ट आहे इथं आपण लिहिलं रेव्हेन्यू प्रॉफिट, आणि प्रॉफिटच आहे म्हणून ॲड करणार आहोत रेव्हेन्यू प्रॉफिट. किती आहे बघा इथं खाली 14,000, 14,000. ॲड करून बघा किती येतं आहे 8 आणि 4 12, 5 6 62,000. त्याला म्हणायचं मायनॉरिटी इंटरेस्ट. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला मायनॉरिटी इंटरेस्ट येणार आहे 62,000 बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. हे तुम्हाला कळालं असेल. आता आपल्याला हे येणार आहे यस लिमिटेडचं. त्याच्या पुढं स्टेटमेंट ऑफ गुडविल, इथून पुढे यस लिमिटेड चालू होईल. स्टेटमेंट ऑफ गुडविल किंवा कॅपिटल रिझर्व. आपण आता इथं घेणार आहे हे एच लिमिटेडच्या व्हॅल्यूज आपण इथं घेणार आहोत. त्यांनी शेअर्स किती ॲक्वायर केले होते ते बॅलन्स शीटला दिलेलं आहे, ते पहिलं आपण घेणार आहोत क्वेश्चनमध्ये. तर बॅलन्स शीटला बघा इथं कॉस्ट लिहिलेलं आहे किती आहे तर 2 लाख. ह्या 2 लाखमध्ये मग हे जे आपण कॅपिटल प्रॉफिट काढला आहे तो लेस होईल असं आपल्याला करत जायचं आहे. तर हे आहे त्यांची फेस व्हॅल्यू बघा इथं लिहिलं आहे 2 लाख. कॉस्ट ऑफ शेअर्स, कॉस्ट ऑफ शेअर्स कॉस्ट ऑफ शेअर्स हेल्ड बाय किंवा ॲक्वायर पण असं म्हणू शकता, ॲक्वायर्ड बाय एच लिमिटेड. कितीला शेअर्स ॲक्वायर केले होते त्यांनी 2 लाख रुपयाला ॲक्वायर केलेले होते. तर त्यांची फेस व्हॅल्यू बघायची. त्यांनी ॲक्च्युली शेअर्स किती घेतलेत तर 16,000 शेअर्स घेतलेत. किती शेअर्स ॲक्वायर केलेत 16,000 शेअर्स ॲक्वायर केलेत. नंबर ऑफ शेअर्स कुणी एच लिमिटेडने, एच लिमिटेड. कितीला एक शेअर्स आहे तर 10 रुपये ईच आहे, म्हणजे किती व्हायला पाहिजे 16 1 जा 16, 1 2 3 4, 1 2 3 4, 1,60,000 ही त्याची फेस व्हॅल्यू आहे. फेस व्हॅल्यू होती 1,60,000 रुपये. खरेदी कितीला केले 2 लाख रुपयाला केले. मग इथं लेस करायचं आहे, फॉर्म्युला लक्षात ठेवा, लेस फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स.
ॲक्वायर्ड किती होते तर 16,000. नंबर ऑफ शेअर्स इंटू ₹10 ईच. व्हॅल्यू झाली 1,60,000. लेस करा. लेस लिहिले. लेस होतं आहे का तर होतं आहे. 2 लाखमधून 60,000 1,60,000 गेले, 40,000 आले. त्याला म्हणायचं एक्सिस अमाऊंट पेड. जास्त दिले. द्यायला पाहिजे होते किती 1,60,000. त्यांनी दिलेत किती 2 लाख रुपये पेड केलेत, म्हणजे 40,000 एक्सिस अमाऊंट आहे, जास्त दिले. हे आपल्याला कॅपिटल प्रॉफिट काय करायचं आहे लेस करायचं आहे. इथं लिहिणार आहात तुम्ही लेस कॅपिटल प्रॉफिट, कारण आपण इथं लेसची साईन टाकलेली आहे गुडविलच्या स्टेटमेंटला. हे आहे स्टेटमेंट गुडविलचं. म्हणून इथं लिहिलं कॅपिटल प्रॉफिट 32,000. आता तुम्हाला मी मुद्दाम म्हणून हे कॅल्सीवर दाखवते, सोपं आहे तरी पण बघा. इथं काय करायचं आहे, हे 40,000 मायनस, नीट बघा मी काय करते, मायनस 32,000. साईन आलं का मायनसचं नाही आलं, म्हणजे हे काय आहे प्लस आहे. हे लक्षात ठेवा. कधी कधी ना मायनसचं साईन आलं तर कॅपिटल रिझर्व असतो, आणि जर असं साईन आलं म्हणजे ह्याला कुठलं साईन नाही, म्हणजे ते प्लसचं आहे, तेव्हा ते गुडविल असतं. म्हणून ह्याला आपण गुडविल म्हणणार आहोत. बट अजून एक आपल्या बॅलन्स शीटला गुडविल दिलेली आहे. तर मग काय करायचं, ती पण गुडविल तुम्ही ॲड करायची आहे. कुठं तर तुमच्या ह्या स्टेटमेंटला, म्हणजे टोटल गुडविल आपल्याला मिळणार आहे. तर आपण काय करूया, त्याच्यामध्ये गुडविलची व्हॅल्यू ॲड करूया, की जी तुमच्या बॅलन्स शीटला दिली. बघा गुडविल किती आहे एच लिमिटेडची 1 लाख. कारण आपण हे कुणाचं वर्किंग नोट करतोय एच लिमिटेडची, म्हणून इथं याचं आपण प्लस ही जी व्हॅल्यू आली त्याच्यामध्ये परत आपण लिहू गुडविल ऑफ एच लिमिटेड, की जी ऑलरेडी बॅलन्स शीटला आहे 1 लाख रुपये आहे. ॲड लिहू इथं, म्हणजे तुम्हाला कळेल ॲड केलं. ही जी तुमची आन्सर आलं, ह्या आन्सरमध्ये एच लिमिटेडची बॅलन्स शीटला असलेली गुडविल ॲड केली. ॲड करतोय होतंय 8,000 मध्ये प्लस करायचं आहे 1 लाख झालं. तर इथं निगेटिव्ह साईन येतं आहे का नाही, म्हणजे ही आहे गुडविल. गुडविल देअरफॉर गुडविल हे कुठे येणार आहे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, ॲसेटला. त्याच्यानंतरचं नेक्स्ट स्टेटमेंट आहे अनरिअलाइज प्रॉफिट. फॉर्म्युला आहे सेलिंग प्राईस इज इक्वल टू कॉस्ट प्राईस प्लस प्रॉफिट. हा फॉर्म्युला आहे, हे लक्षात ठेवा. नुसतं पी लिहिलं तरी चालेल. आता इथं बघा क्वेश्चन नीट बघायचं आहे. क्वेश्चनमध्ये लिहिलेलं आहे की ॲडजस्टमेंट नंबर किती आहे बघा, सेकंड आहे. क्लोजिंग स्टॉक ऑफ एच लिमिटेड इन्क्लूड स्टॉक वर्थ ₹30,000 सप्लायड बाय यस लिमिटेड. यस लिमिटेडनं माल सप्लाय केलेला होता एच लिमिटेडला, तो स्टॉकमध्ये इन्क्लूड आहे म्हणून आपण लेस करणार आहोत. पण किती अमाऊंट ते बघायचं आहे. विच हॅड इनवाइस्ड ॲट कॉस्ट प्लस 20% प्रॉफिट ऑन कॉस्ट. तर 20% ऑन कॉस्ट, तर कॉस्ट प्राईस तुमची 100 असणार आहे, प्लस 20% तुमचा प्रॉफिट असणार आहे. मग सेलिंग प्राईस किती असेल बघा, सेलिंग प्राईस 120 असेल. फॉर्म्युला आहे प्रॉफिट डिवाइड बाय सेलिंग प्राईस. प्रॉफिट आहे 20 हा, आणि सेलिंग प्राईस आहे 120. आन्सर किती येतं आहे बघा, आपण इथं काढू 20 डिवाइड बाय 120. 2 1 जा 2, 2 6 जा 12, 1/6 हाला रेशिओ 1/6. आता काय करायचं आहे, ह्या रेशोला क्वेश्चनमध्ये स्टॉकची व्हॅल्यू दिलेली आहे बघा किती, तर 30,000. ह्या 30,000ने ह्याला मल्टिप्लाय करायचं. 30,000 इंटू 1/6. 6 1 जा 6, 5 6 जा 30 असं आलं बघा. 30,000 इंटू 1/6,
6 1 जा 6, 6 5 जा 30, म्हणजे आन्सर आलं 5000. आन्सर आलं 5000. आता ह्या 5000ला जो एचचा रेशो आहे, ह्या रेशच्या रेशोनी मल्टिप्लाय करायचं. 5000 इंटू 4/5. आन्सर येणार आहे 4000. कसं तर बघा इथं करून दाखवते. 5000 इंटू 4/5. 5 1 जा 5, 5 1 जा 5, 1 2 3, आणि 1 4 जा 4 1 जा 4, आणि 1 2 3 0. तुम्ही कॅल्सीवर पण करू शकता. तर आन्सर आलं 4000. हा आहे अनरिअलाइज प्रॉफिट. हा काय होणार आहे? लेस फ्रॉम स्टॉक. हा होणार आहे लेस फ्रॉम स्टॉक बॅलन्स शीटला. स्टॉकमधून तो लेस होणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि ह्याच्यानंतरचं जे एक स्टेटमेंट आहे, त्या स्टेटमेंटला पण तो लेस होणार आहे. हे आहे एच लिमिटेड. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचं नेक्स्ट स्टेटमेंट आहे स्टेटमेंट ऑफ consolidated प्रॉफिट अँड लॉस. हे पण एच लिमिटेडचंच घेणार आहोत आपण. एच लिमिटेडचा सगळा प्रॉफिट आपण एकत्र करणार आहोत, म्हणून इथं म्हणणार आहोत प्रॉफिट अँड लॉस. दॅट इज आता इथं प्रॉफिटच आहे. कुठं बघायचं आहे आपल्याला? तर बॅलन्स शीटला बघा, एच लिमिटेडच्या कॉलममध्ये प्रॉफिट बघायचा आहे, जर्नल रिझर्व्ह नाही. जर्नल रिझर्व्ह आणि कॅपिटल तुमच्या बॅलन्स शीटला जाईल. हा जो प्रॉफिट आहे 1,00,000 रुपीज, हे येणार आहे इथं. त्याच्यामध्ये दुसरं ॲड होणार आहे बघा, आपण इथं लिहिले ना रेव्हेन्यू प्रॉफिटला कॉन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉस. तर ही अमाऊंट तुमची ॲड होणार आहे. इथं म्हणणार आहोत आपण ॲड रेव्हेन्यू प्रॉफिट. 56,000. अजून काय होईल तर लेस होईल हा अनरिअलाइज प्रॉफिट. हे लक्षात ठेवायचं आहे. मी फक्त चेक करते. तर हा अनरिअलाइज प्रॉफिट इथं लेस होईल. मायनस होतील 4000. हे 4000 लेस करायचे आहेत. पहिलं हे ॲड करून घ्या. इथं ना खरं ॲक्च्युली खाली घ्यायला पाहिजे होतं. नीट बघा इथं किती आहे. 1,00,000 प्लस होणार आहेत 56,000, आणि अमाऊंट आली त्याची 1,56,000 मायनस 4,000. अमाऊंट येणार आहे 1,52,000. 1,52,000. ह्याला म्हणायचं आहे प्रॉफिट अँड लॉस. कोणाचा आहे? एच लिमिटेडचा. एच लिमिटेड आहे एच लिमिटेडचा प्रॉफिट अँड लॉस. आता आपल्याला काय बनवायचे आहे? बॅलन्स शीट. तर हे झालं वर्किंग नोट. हे कुठं जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. हे लक्षात ठेवा. तर आपण वर्किंग नोट्स कंप्लीट झालेले आहेत. आता आपण बॅलन्स शीट बनवणार आहोत. कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट of H Limited and its subsidiary S Limited as on 31st March 2025. इथं येणार आहे सिरियल नंबर
particulars नोट नंबर रुपीज अँड रुपीज. आपण इथं लिहिणार आहोत फर्स्ट इक्विटी अँड लायबिलिटी, त्याच्यामध्ये ए शेअर कॅपिटल, इथं घेणार आहोत 1 ॲथोराइज कॅपिटल, ॲथोराइज्ड शेअर कॅपिटल, त्याच्यामध्ये आता हे एच लिमिटेडचे शेअर्स घेणार आहोत. तर इथं आपण क्वेश्चनमधली बॅलन्स शीट समोर ठेवायची आहे आणि ह्याच्यावरून करायचं आहे. एच लिमिटेडचे आहेत 4 लाख कॅपिटल आणि एक आहे 10 रुपयाचा शेअर्स. मग काय करायचं, 4 लाख डिवाइड बाय 10 किती आले, तर 40,000 आले. हे नंबर ऑफ शेअर्स आहेत 40,000. मग इथं लिहायचं 40,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹10 ईच. आणि इथं लिहायचं आहे 4 लाख. 4 लाख लिहून याला डबल अंडरलाईन करून सोडून द्यायचं. त्याच्यानंतर इथं म्हणणार आहोत आपण सबस्क्राईब किंवा इश्यूड म्हणू आपण. पहिलं इश्यूड, सबस्क्राईब्ड अँड पेड अप. तर इथं तीच व्हॅल्यू येणार आहे 40,000 इन इक्विटी शेअर्स ॲट ₹10 ईच. हे पण 4 लाख येणार आहेत. हे तुम्ही काउंट करायचे आहेत. आता ही कुणाची व्हॅल्यू आपण घेतली, एच लिमिटेडची, म्हणून मी इथं रेड पेनने जे लिहिते ते तुम्ही ॲन्सरमध्ये लिहायचं नाही, तुम्हाला समजावं म्हणून लिहिलं. आता आपण घेणार आहोत जर्नल रिझर्व. बघा इथं वळीनं जायचं, जर्नल रिझर्व कोणाचा घ्यायचा, जर्नल रिझर्व एच लिमिटेड. किती आहे अमाऊंट एच लिमिटेडच्या रिझर्वची, 2 लाख. हे कोणाचं घेतलं आपण, एच लिमिटेड. आता मायनॉरिटी इंटरेस्ट घ्यायचा आहे. मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजे हे आत्तापर्यंत एच लिमिटेडचं होतं. आता आपण हे एस लिमिटेडचं घेणार आहोत. एस लिमिटेडचं मायनॉरिटी इंटरेस्ट आपण इथं काढलेलं आहे 62,000. म्हणजे काय आहे, कॅपिटल जर्नल रिझर्व म्हणजे ते एस लिमिटेडचं कॅपिटल आहे किती होतं, 62,000. त्याच्यानंतर बघा प्रॉफिट अँड लॉस आपण घ्यायचा आहे कोणाचा, एच लिमिटेडचा. एस लिमिटेडचा नाही. तर आता इथं त्याला आपण काय म्हणणार आहोत, रिझर्व काय म्हणतो आपण त्याला, एक बी म्हणू त्याला आपण, रिझर्व अँड सरप्लस. रिझर्व अँड सरप्लस. तर सरप्लस आहे प्रॉफिट अँड लॉस कोणाचा आहे, एच लिमिटेड. कुठं आहे हा प्रॉफिट, तर इथं आहे बघा 1,52,000. इथं विजिबल आहे तुम्हाला 1,52,000. 1,52,000. आता इथं बघा परत काय आहे, डिबेंचर्स. हे लॉंग टर्म आहेत म्हणून आपण इथं म्हणणार आहोत लॉंग टर्म BC. लॉंग टर्म लायबिलिटी.
किती आहे 6% डिबेंचर्स. आपण इथं म्हणू एच लिमिटेड अँड यस लिमिटेड. आता इथं बघायचं कुणाच्या कॉलममध्ये अमाऊंट आहे, यसच्या नाही, पण यसच्या कॉलममध्ये 1 लाख आहेत. नीट बघा, कदाचित जर समजा इथं नील आहे, नीट बघू द्या मला, कारण परत चुकल कदाचित. डिबेंचर्स किती आहेत, 1 मिनिट, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 लाख आहेत. 1 2 3, 1 लाख आहेत, 1 लाख, कारण अमाऊंट चुकायला नको म्हणून बघितलं. आता ह्याला इथंच आतमध्ये घ्यायचं आहे, कारण आपण लिहिलं आहे ह्याला इंटरओईंग्ज आहेत. कुठं आहे तर डिबेंचर्स इथं आहेत बघा, आणि त्याची व्हॅल्यू आहे 60,000. इथं लिहायचं लेस इंटर कंपनी ओईंग्ज. नेहमी लक्षात ठेवा, जरी बॅलन्स शीटला दिला असेल किंवा इथं ॲडजस्टमेंटमध्ये तुम्हाला सांगितलं असेल, तरी जेव्हा दोन्ही साईडला, एकाच्या ॲसेटला आणि एकाची लायबिलिटीला, बघा एकाची अमाऊंट कुठं आहे तर ॲसेटला आहे आणि एकाची कुठं आहे लायबिलिटीला आहे. फेस व्हॅल्यूचा विचार नका करू. इथं बघा किती आहे, ह्या अमाऊंटचं तुम्हाला काय करायचं आहे, कम्पेअर करायचं आहे. तर मग आपल्या लक्षात आलं इथं किती आहे 60,000, म्हणजे 60,000 ही एच लिमिटेडला मिळणार होते यस लिमिटेडकडून. मग जो डिफरन्स आला तो किती आला, 40,000 बाहेर येतील. हे लक्षात ठेवा. इथं इंटरओईंग्ज आपण इथं म्हणून तर स्टार करून ठेवला आहे. डिबेंचर्समधून हे इंटरओईंग्ज लेस केले. आता ह्या पण डिबेंचर्समधून आपण इंटरओईंग्ज लेस करणार आहोत. किती अमाऊंट लेस करणार आहोत तर 60. जी इथं केली तीच दुसरीकडे करायची. आता मी 60च का केली, कारण 60 म्हणजे हे जे होते त्याच्यातून ही अमाऊंट लेस केली. देणं होतं 1 लाख, आपण पहिलं कुठं आहे लायबिलिटीला आहे म्हणून लायबिलिटीची अमाऊंट लिहिली, त्याच्यातून हे 60,000 लेस केले. हेच आज नीट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे इथं बघा लॉंग टर्म लोन फ्रॉम एच लिमिटेड, शॉर्ट टर्म आहे, तर आपण ह्याला डी म्हणूया, शॉर्ट टर्म लोन. शॉर्ट टर्म लोन त्याच्यामध्ये एक आहे लोन फ्रॉम एच लिमिटेड. आपण असंच करू जसं नेहमी करतो तसं, एच लिमिटेड अँड यस लिमिटेड. एच लिमिटेडचं लोन किती दाखवतं आहे, अमाऊंट बघा कुणाच्या कॉलममध्ये आहे, यस लिमिटेडच्या कॉलममध्ये 10,000 आहे. एच लिमिटेड नील आहे आणि इथं आहे 10,000. टोटल झाली 10,000. त्याच्यातून आपल्याला लेस इंटरओईंग्ज करायचे आहेत. इथं आहे बघा शॉर्ट टर्म लोनची अमाऊंट आहे 10,000. इथं म्हणणार आहे मी लेस इंटरओईंग्ज. $10,000 हे डिबेंचर्स आणि शॉर्ट टर्म लोनच लक्षात ठेवायचं आहे. 10मधून 10 गेले, बाहेर आले नील. तुम्हाला ह्याच ॲडजस्टमेंट बॅलन्स शीट आज नीट बघायचे आहे, तर तुम्ही बुकमध्ये स्टार करून ठेवा. कशाला बघायचं आहे, डिबेंचर्स आणि लोनला बघायचं आहे. बाकी सगळं तुमचा क्वेश्चन ॲज इट इज आहे. त्याच्यानंतर आहे लोन झाल्या, डिबेंचर्स झालं, लोन झालं. आता सन्ड्री क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल ही करंट लायबिलिटी आहे, त्याला आपण ई म्हणू, करंट लायबिलिटी. त्याच्यामध्ये एक आहे सन्ड्री क्रेडिटर्स, एच लिमिटेड अँड यस लिमिटेड. सन्ड्री क्रेडिटर्स किती आहेत बघा, 1,40,000. ह्याला पण आपण स्टार करून ठेवला आहे म्हणून आतमध्येच अमाऊंट ठेवायची. ज्याला तुम्ही स्टार केला आहे त्याला आतमध्येच ठेवायचं. आता इथं नीट रीड करायचं बघा बरं. सन्ड्री क्रेडिटर्सची ॲडजस्टमेंट कुठं आहे, इथं आहे पहिली. किती सांगितले तर 20,000 इन्क्लूड झाले, तर 20,000 तुम्हाला लेस करायचे आहेत. 20,000 त्याला म्हणायचं आहे इंटरओईंग्ज. इंटर कंपनी ओईंग्ज. बाहेर येतील 1,20,000. 1,40,000 मधून 20 गेले, 20,000 बाहेर आले.
आता त्याच्यानंतर आहे दुसरं बिल्स पेएबल. आपण इथं घेऊ एच लिमिटेड आणि इथं घेऊ यस लिमिटेड. एच लिमिटेडचे बिल्स पेएबल बघा किती आहेत, इथं 50,000 अँड 30,000. झाले 80,000. त्याच्यातून इंटरओइंग लेस करायचे आहेत. बिल्स पेएबल लिहिले बघा 24,000 होतं, त्याच्यामध्ये डिस्काउंटेड बिल मायनस केलं तर अमाऊंट आले 20,000. तर 20,000 आपल्याला लेस करायचे आहे, त्याला म्हणायचं आहे लेस इंटरओइंग. बाहेर आले 60,000. आता नीट समजून घ्या, इथं काय झालेलं आहे बघा. त्यांनी असं सांगितलं आहे की 24,000 रुपये 24,000चं बिल होतं. ॲक्च्युली बिल्स पेएबल किती होते 24,000, त्यातलं 4,000चं बिल डिस्काउंटेड केलेलं होतं, म्हणजे ते घाण ठेवलेलं होतं 4,000 रुपये आणि लोन घेतलेलं होतं. 4,000चं बिल घाण ठेवलं होतं आणि हे बिल बँकेचं लोन आहे, तर ते बिल्स पेएबल नाही येत आता. तर हे जे बँकेचं लोन आहे हे कोण फेडणार आहे, तर यस लिमिटेड फेडणार आहे आणि ते त्यांना फेडावं लागेल मॅच्युरिटीला. अजून सांगितलं आहे की नॉट एट मॅच्युअर्ड, अजून ते मॅच्युअर्ड नाही झालं, म्हणजे ते पेड नाही झालं, म्हणून ह्याला आपण काय केलं, मायनस केलं 4,000 रुपीज. हे लक्षात ठेवा. आता आपल्याला ॲसेटला जायचं आहे. ह्या नेक्स्ट पेजवर थोडीशी मी बॅलन्स शीट ड्रॉ करून घेते. आपण कंटिन्यू करत असलो तरी पण तुम्हाला काय करायचं आहे, इथं असं नाव लिहून घ्यायचं आहे, सिरियल नंबर, पर्टिक्युलर्स, नोट नंबर, रुपीज अँड रुपीज. आता इथं आपलं येणार आहे सेकंड. मला वाटतं आपली बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड संपलेली आहे. इथं बघा आपली बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड संपली. आता परत एकदा आपण पाठीमागं जाऊन बघूया काय राहिलं आहे का. तर हे आपण घेतला, प्रॉफिट अँड लॉस घेतला, हे झालं, हे झालं. आता हे ॲसेटला येणार आहे आणि हे पण स्टॉकमधून लेस होणार आहे, त्यामुळे ह्या दोन व्हॅल्यूज ॲसेटला येणार आहेत. म्हणजे आपली बॅलन्स शीट इथं संपलेली आहे. तर आता आपल्याला बॅलन्स शीटची पहिली टोटल करूया, तर मग 2 टाकूया, टोटल लिहूया इथं. टोटल फर्स्ट म्हणजे बॅलन्स शीटची टोटल आहे. आपण टोटल करून घेऊ किती येते बघू आणि मग पुढं जाऊया. पहिला आहे 4 लाख प्लस 2 लाख 6 लाख होतं आहे, तरी पण करूया आपण. प्लस 62,000 प्लस 1,52,000 प्लस 4,000 प्लस 1,20,000 प्लस 60,000. मी चेक फक्त करते बरोबर आहे का. काय चुकलं परत एकदा चेक करते मी फक्त. 4 लाख 2 लाख 62 150 40 120 60. हां बरोबर तर आहे. काय चुकलं बघू आपण. 4 लाख कुठंतरी एखादा झिरो कॅल्सीवर करायला अवघड जातं, हाताने केलं तर लवकर होतं. इथं 2 लाख बरोबर आहे. प्लस 62,000 प्लस 1,52,000 प्लस 4,000 प्लस 1,20,000 प्लस 60,000. तेवढंच येतं आहे. काय चुकलं बघा. इथं 4 लाख तर आहे, 2 लाख आहे, 1,52,000 4 लाख 2 लाख 62 हे झालं 40. 1,20,000 आणि 60 यांची बेरीज टोटल आणि आपली टोटल काही येत नाही आहे.
4 लाख बघू काय होतं असं. 4 लाख प्लस 2 लाख व्हायला नाही पाहिजे असं. प्लस 1,52,000 काय चुकतं आहे. प्लस 62,000 हां इथून करूया आपण. 4 लाख झालं, 1,52,000 झालं, 62 प्लस 40,000 40,000 प्लस 1,20,000 प्लस 60,000. हां आता आलं. काय चुकत होतं कुणास ठाऊक. तर टोटल आहे 10,10,34,000. ह्याला डबल अंडरलाईन करा. आता त्याच्या पुढं आपली ॲसेट साईड चालू होईल. ह्याला आपण सेकंड म्हणू इथं. ॲसेट्स त्याच्यामध्ये ए म्हणू आपण नॉन करंट इनटॅन्जिबल. नॉन करंट किंवा तुम्ही ह्याला फिक्स पण म्हणू शकता. नॉन करंट ॲसेट्स त्याच्यामध्ये इनटॅन्जिबल त्याच्यामध्ये आहे गुडविल. ह्याला आपण 1 म्हणू आणि ह्याला 2 म्हणू. इनटॅन्जिबल आता आपण टॅन्जिबल म्हणू. गुडविलची व्हॅल्यू आपल्या वर्किंग नोटमध्ये आहे. गुडविलची व्हॅल्यू बघा किती 1,08,000. 1,08,000. टॅन्जिबलमध्ये बॅलन्स शीट बघायची आहे. आपली बॅलन्स शीटवरूनच जायचं आहे आपल्याला. तर विजिबल आहे का बघा. पहिलं आहे फिक्स ॲसेट, त्याला आपण स्टार करून ठेवलेलं आहे. टॅन्जिबलमध्ये आहे पहिलं फिक्स ॲसेट. आपण इथं घेऊ एच लिमिटेड अँड एस लिमिटेड. एच लिमिटेडची आहे 2 लाख आणि 2,50,000. $4,50,000. त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. काय ॲड करायचं आहे तर तुम्ही ॲप्रिशिएट झालेली व्हॅल्यू जी तुम्ही इथं वर्किंग नोटला घेतली बघा. फिक्स ॲसेट 10,000नी ॲप्रिशिएट झाली मग आपण फिक्स ॲसेटला स्टार केलेला आहे म्हणून इथं लिहायचं इन्क्रीज ऑफ फिक्स ॲसेट. नुसतं इन्क्रीज लिहिलं किंवा ओव्हर व्हॅल्यू लिहिलं तरी चालेल. फिक्स्ड ॲसेट 10,000नी इन्क्रीज झाली म्हणजे येईल इथं 4,60,000. त्याच्यानंतर आहे फिक्स ॲसेट. इन्व्हेस्टमेंट हे शेअर्सची घ्यायची नाही, डिबेंचर्स घ्यायचे आहेत. तर त्याच्या पुढं लिहू आपण डिबेंचर्स. बघा आता हे सगळा गोंधळ होतोय असा पकडायला येत नाही आहे. तर मी असंच ठेवते ओपन, तुम्ही थोडं समजून घ्या. 2 नंबरला आहे ॲसेटला आहेत 6% डिबेंचर्स. एच लिमिटेड अँड एस लिमिटेड. आता इथं ह्याला काय म्हणतो आपण त्याला अंतर्गत देवाणघेवाण आहे. तर डिबेंचर्सची व्हॅल्यू आहे बघा 60,000 एच लिमिटेडच्या कॉलममध्ये. एच लिमिटेडच्या कॉलममध्ये 60,000. एस लिमिटेडला डॅश. या दोघांची टोटल आली 60,000. आता इथं काय करायचं आहे जेवढे तुम्ही इथं लेस केलेले आहेत इंटर ओइंग्स डिबेंचर्सला तेवढीच व्हॅल्यू ह्या साईडला पण लेस करायची आहे. लेस इंटर कंपनी ओइंग्स किती आहेत इथं किती लेस केलेत बघा 60. तर इथं पण 60च लेस करा. हे ॲक्च्युली खाली लिहायला पाहिजे होतं, चुकून वर लिहिलं तर बाहेर आलं नील. त्याच्यानंतर आहे 3 नंबरला अजून एक इन्व्हेस्टमेंट आहे. गव्हर्मेंट सिक्युरिटीज. वर काय गव्हर्मेंट सिक्युरिटीज नाही आहेत तर त्याला काय आपण स्टार नाही केला, त्यामुळे आपण जसं दुसरे ॲसेट घेतो तसंच घेऊया. गव्हर्मेंट सिक्युरिटीज एच लिमिटेड अँड एस लिमिटेड. मला वाटतं आहे कोणाच्या कॉलममध्ये अमाऊंट आहे गव्हर्मेंट सिक्युरिटीजची 50,000. एस लिमिटेडच्या कॉलममध्ये आहे 50,000.
टोटल आली 50,000. गव्हर्मेंट सिक्युरिटीज झाली. त्याच्यानंतर कुठली ॲसेट आहे झालं. आता ही करंट ॲसेट आहे. स्टॉक, सन्ड्री डेटर्स, बिल्स पे रिसिवेबल, बँक आणि लोन. खूप मोठे अजून बॅलन्स शीट होणार आहे. त्याच्या पुढे आपण लिहिणार आहोत करंट ॲसेट बी. त्याच्यामध्ये एक आहे स्टॉक, एच लिमिटेड अँड एस लिमिटेड. आता ह्या स्टॉकला पण आपण स्टार केलेला आहे. तर स्टॉकची व्हॅल्यू बघा 1,40,000. 1,40,000 स्टार केला आहे. तुम्ही इथं नोट नंबर टाकू शकता. आपण 7 नंबरच्या नोटलाही केलेलं होतं. आणि इथं मायनॉरिटी इंटरेस्ट मला वाटते 4 नंबरच्या नोटला नाही 5 नंबरच्या नोटला आहे, वर्किंग नोटला. गुडविल कुठं गेलं, गुडविल 6 नंबरच्या वर्किंग नोटला आहे. तुम्ही इथं नंबर टाका, नाही टाकलं तरी चालेल. ह्याची टोटल झाली 1,40,000. अनरिअलाइज प्रॉफिट लेस करायचं आहे. इथं लिहायचं आहे लेस अनरिअलाइज प्रॉफिट. आपण ती व्हॅल्यू काढलेली आहे वर्किंग नोटमध्ये. इथं आहे बघा अनरिअलाइज प्रॉफिट 4,000. हा 4,000 ह्याच्यातून लेस केला 1,36,000 येईल बाहेर. तुम्ही करून बघा, व्हॅल्यू येईल 1,36,000. त्याच्यानंतर स्टॉक नंतर काय आहे, कोणते ॲसेट आहे, सन्ड्री डेटर्स. ह्याला पण स्टार आहे. सन्ड्री डेटर्स एच लिमिटेड अँड एस लिमिटेड. एस लिमिटेड आणि एच लिमिटेड किती आहे बघूया. मी जरा बुक वरच ठेवते. डेटर्स आहेत. डेटर्सची व्हॅल्यू आहे 80,000 अँड 40,000 अँड 40,000. 8 आणि 4 12. 1,20,000 टोटल झाली. त्याच्यातून लेस करायचे आहेत इंटरओइंग्स. इंटरओइंग्स किती आहे डेटर्सला बघा. जेवढं क्रेडिटर्समधून तुम्ही लेस केले ना तेवढंच इकडं पण करायचं. इथं बघा क्रेडिटर्स हां इथं आहे. किती केलेले 20,000. तर इथं पण किती करा 20,000. बाहेर आले 1,00,000. आता आपण नेक्स्ट पेजवर करू. डेटर्स झाले. डेटर्सच्या पुढं बघा मोठी बॅलन्स शीट झालेली आहे आपली. आता थोडं लवकर करते तुमच्यासाठी. नोट नंबर रुपीज. आता आपण फिक्स ॲसेटमध्ये नेक्स्ट होतं 3 नंबरला. 3 नंबरला काय येणार आहे. इथं बघा डेटर्स संपले. बिल्स रिसिवेबल एच लिमिटेड अँड एस लिमिटेड. किती आहेत बघा बिल्स रिसिवेबल 40,000 आणि त्याचे नील आहेत. सॉरी 40,000. डेटर्स अमाऊंट बघा, चुकलं तर गडबड होईल. बिल्स रिसिवेबल 1 2 3 40,000 बरोबर आहे. 40,000 आहेत. एच लिमिटेडचे एस लिमिटेडचे आहेत नील. टोटल झाले 40,000. त्याच्यातून आपण लेस करणार आहोत इंटरओइंग्स. इंटरओइंग्स आपण बिलामधून किती केलेले आहेत. तर इथं बघायचं आहे बिल्स पेएबलमधून 20,000 लेस केलेत. 1 मिनिट. क्रेडिटर्समधून पण 20च आहे. 20,000 लेस केलेत. इथं पण 20,000 लेस करा.
बाहेर येतील 20,000. आता त्याच्यानंतर आहे बँक बॅलन्स 4 नंबर. एच लिमिटेड, यस लिमिटेड. बँक बॅलन्स 60 आणि 1 लाख. $1,60,000 बाहेर येतील. आणि त्याच्यानंतर आहे लोन. हे लोन गिवन आहे, तर लोन टू यस लिमिटेड. तर एच लिमिटेड अँड यस लिमिटेड. तर एच लिमिटेडच्या कॉलममध्ये 10 आहे, तर डॅश करून खाली आले 10,000 लेस इंटरओइंग्स. आता इथं बघायचं की तुम्ही इथं बघा, इकडं पण लोन आहे तुमच्या लायबिलिटीला, शॉर्ट टर्म लोन. त्याच्यामध्ये बघा आहे लोन फ्रॉम एच लिमिटेड. किती लेस केलेलं होतं? 10,000. तर इकडं पण तुम्ही किती लेस करायचे आहे? 10,000 लेस करून बाहेर आलं नील. आता तुम्हाला ॲसेटची टोटल करायची आहे. तर आपण वर्किंग नोटमधलं सगळं घेतलं, गुडविल घेतलं बॅलन्स शीटला, आणि हे प्रॉफिटमधून 4,000 रुपये ह्याच्यातून स्टॉकमधून 4,000 रुपये लेस केले, स्टॉकमधून 4,000 लेस केले. तर सगळ्या व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत. आता आपण टोटल करूया किती येतं आहे बघू. हे बुक थोडंसं साईडला ठेवते. ॲसेटची टोटल करायची आहे इथून 1,08,000, 1,08,000 प्लस 4,60,000 प्लस 50,000 प्लस 1,36,000 प्लस 1 लाख प्लस 20,000 प्लस 1,60,000. टोटल बरोबर आली 10 लाख. किती होती इकडं लायबिलिटीची? 10,34,000. 10,34,000. टोटल बरोबर आली. आपली बॅलन्स शीट इथं कंप्लीट झालेली आहे. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट मला असाच राहू द्या. धन्यवाद.